नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार। सारथीच्या यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। ही संस्था नवीन असून या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी सारथीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले। छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमात सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉक्टर नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। पुणे सिटी पत्रकार विठ्ठल रामराव बेडगे यांची रिपोर्ट।